Hello all. Fourth problem of LIFO method. April 2012 and April 2016. दोन वेळा हा प्रॉब्लेम यापूर्वी परीक्षेला विचारलेला आहे. तर बघा, द स्टॉक इन हँड ऑफ मटेरियल ॲज ऑन 1st January 2020 वॉज 500 युनिट ॲट ₹1 पर युनिट असा स्टॉक उपलब्ध होता. त्यानंतर द फॉलोइंग परचेसेस अँड इश्यूज वेअर मेड. परचेसेस झालेले आहेत बघा 3 आणि 2 5 ट्रान्झॅक्शन आणि इश्यू झालेले 3 आणि 1 4 ट्रान्झॅक्शन बरोबर. परंतु इथे बघत असताना असं लक्षात येतं की पहिल्या महिन्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन आहेत आणि दुसऱ्या महिन्यातले पण ट्रान्झॅक्शन आहेत. त्या 2 महिन्यातील ट्रान्झॅक्शन्स आहेत. ठीक आहे, हरकत नाही. आपण नंबरिंग जर करून घेतली तर मग ते चुकण्याचा चान्स राहत नाही. ठीक आहे. इश्यूमध्ये पण बघा 3 ट्रान्झॅक्शन एका महिन्यातले आणि 1 ट्रान्झॅक्शन दुसऱ्या महिन्यातलं आहे. तर त्या ट्रान्झॅक्शन्सला आपण नंबरिंग करून घेऊ म्हणजे आपल्याला ते सोयीस्कर राहील. ठीक आहे. त्यांनी पुढे काय म्हटलंय, प्रिपेअर स्टोअर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल सोप ऑइल अंडर लिफो मेथड फॉर ग्लॅक्सो इंडिया लिमिटेड नाशिक. ठीक आहे. तर हा सोल्युशनला आपण सुरुवात करू शकतो. काय म्हणणार आपण सुरुवातीला, इन द बुक्स ऑफ ग्लॅक्सो इंडिया लिमिटेड नाशिक स्टोअर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल सोप ऑइल फॉर द 2 month एंडेड फेब्रुवारी 2020. बघा, तर ज्या 2 महिन्यांसाठी आपल्याला त्यांनी हे स्टोअर लेजर अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार, डेट पहिला, पर्टिक्युलर दुसरा, रिसिप्ट तिसरा, इश्यू चौथा, बॅलन्स 5वा आणि 6वा, रिमार्क आणि रिसिप्टमध्ये 4, इश्यूमध्ये 4 आणि बॅलन्समध्ये 3 सब कॉलम आपण लिहून घेणार बरोबर. आता डेटमध्ये काय करावं लागेल आपल्याला, 2 महिने बघा, कोणता, पहिला आणि दुसरा बरोबर. मग पहिला महिना जानेवारी आणि दुसरा महिना फेब्रुवारी बरोबर. आणि साल म्हणजे इयर कोणतं आहे, 2020. ठीक आहे. तर 2020 या ठिकाणी आपण लिहून घेतलं म्हणजे खाली जेव्हा आपण लिहिणार तेव्हा आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आता जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ट्रान्झॅक्शनला नंबरिंग करून घेऊया. ट्रान्झॅक्शनला नंबरिंग करून घेत असताना काळजी घ्यायची की पहिल्या ओळीत काय विचारलंय आपल्याला, मटेरियल सांगितलंय 1st January 2020 500 युनिट्स ॲट ₹1. ठीक आहे. तर आपलं जे पहिलं ट्रान्झॅक्शनची सुरुवात होईल तर ती 1 तारखेपासून शक्यता होऊ शकते. आणि इकडेही आपण तारखा अगोदर बघून घ्यायच्या. इतरत्र त्यांनी काय अजून दिलंय का, तर ओपनिंग स्टॉक या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे बरोबर. त्याला आपण काय करूया, या ठिकाणी 1 नंबर देऊन घेऊया. ओके, हां 1 मिनिट. आता हा नंबर मी काय करतो, याच ठिकाणी देतो बघा, 1 नंबर बरोबर. आता 2 नंबरचं जे ट्रान्झॅक्शन आहे तर ते आता पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे 2 महिन्यातले बघा, पहिल्या महिन्यातले पण आहे दुसऱ्या महिन्यातले पण आहे बरोबर. तर दुसऱ्या महिन्यातले ट्रान्झॅक्शन सध्या आपण काय करणार, विचारात घेणार नाही. फक्त आपण काय करणार, दुसऱ्याच महिन्यातील ट्रान्झॅक्शन्स विचारात घेणार बरोबर. हां, म्हणजे नंबरिंग द्यायला आपल्याला सोयीस्कर होईल बरोबर. बघा, आता पहिल्याच महिन्यातील ट्रान्झॅक्शन आपल्याला ब्लॅक कलरमध्ये दिसत आहेत. तर दुसरं ट्रान्झॅक्शन जे आहे ते कोणतं असेल, तर पहिल्या महिन्यातील 1 तारखेच्या नंतरची जवळची तारीख. तर बघा 6, 20, 27 बरोबर. आता 6 दिसते परंतु लगेच तिला नंबर द्यायचा नाही. इकडे खाली इश्यूमध्ये काही झालेलं आहे का, 6 तारखेच्या अगोदर म्हणजे 1 तारीख ते 6 तारखेच्या दरम्यान काही आहे का, नाही. म्हणजे ही 6 तारीख म्हणजे आपलं दुसरं ट्रान्झॅक्शन आहे बरोबर आहे की नाही. हां ठीक आहे. तर त्याला पण आपण इथे नंबरिंग देऊन घेऊया 2. ओके, 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन. आता 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन जानेवारी महिन्यामध्ये कुठलं घडलेलं आहे बघा. आता जानेवारीतील 20 तारीख आपल्याकडे, 27 तारीख आपल्याकडे बरोबर. त्यानंतर जानेवारी महिन्यातील 9 तारीख आहे बरोबर. 20 आणि 27 पैकी 20 अगोदरची आहे, 20च्या अगोदर कोण आहे, 9 तारीख आहे. त्यानंतर परत पहिल्या महिन्यातील 22 आणि 30 बरोबर. मला वाटतं ही 9 तारीख आपलं तिसरं ट्रान्झॅक्शन असायला पाहिजे बरोबर. 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन हे आहे बरोबर. त्यानंतर आता 9 तारीख पहिल्या महिन्यातील, 9च्या नंतर जवळची तारीख कोणती आहे, 22, 30, वरती बघितलं तर 20, 22 पेक्षा जवळची कोणती आहे, 20 आहे बरोबर आहे की नाही. चौथं ट्रान्झॅक्शन जे आहे ते किती तारखेला झालेलं आहे,
या 20 जानेवारीला झालेलं आहे, बरोबर. आता पाचवं ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपल्याला शोधायचं. 20च्या नंतर 27, त्यानंतर इथे काय 22 आहे, बरोबर. 27पेक्षा अगोदर काय 22 आहे, बरोबर. त्याच्या अगोदरची तारीख नाही आहे, बरोबर. ही 22 तारीख जी आहे हे आपलं कितवं ट्रान्झॅक्शन असेल, पाचवं ट्रान्झॅक्शन असेल, बरोबर की नाही. हां, 5 नंतर आता बघा 1 2 3 4 5 ट्रान्झॅक्शन झाले. आता जानेवारी महिन्यातीलच अजून ट्रान्झॅक्शन्स बाकी आहेत, बरोबर. 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन 22 तारखेच्या नंतर जवळची तारीख 30 आहे का, 22 ते 30च्या दरम्यान 27 आहे, बरोबर. म्हणून 27 तारीख ही आपली काय असणार आहे, पुढचं ट्रान्झॅक्शन म्हणजे कितवं, 5च्या नंतर 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन ते असणार आहे, बरोबर. 6 नंबर, ठीक आहे. 6 ट्रान्झॅक्शन झाले आपले. आता 6 ट्रान्झॅक्शन, 6वं ट्रान्झॅक्शन जे आहे 27 तारखेला झालेलं जानेवारी महिन्यात. आता बघा परचेसमधले जानेवारीतील सगळे ट्रान्झॅक्शन झाले. आता इश्यूमध्ये जानेवारीतील ट्रान्झॅक्शन कोणते बाकी आहे बघा, हे बाकी आहे, बरोबर. म्हणजे 27च्या नंतर किती तारीख येते, 30 तारीख येते, बरोबर. मग या 30 तारखेला आपण किती क्रमांक दिला पाहिजे, 7 दिला पाहिजे. गुड. हां, 7, बरोबर. 1 2 3 4 5 6 7, बरोबर. हे 7 ट्रान्झॅक्शन ओपनिंग बॅलन्स जानेवारी महिन्यामध्ये झालेले आहे, बरोबर. आता आपण कोणत्या महिन्याचा विचार करणार, फेब्रुवारी महिन्याचा विचार करणार. फेब्रुवारीतील सगळ्यात जवळची तारीख कोणती आहे बघा. फेब्रुवारीत एकूण किती ट्रान्झॅक्शन आहे, 1 2 3 ट्रान्झॅक्शन आहे. तर या 3 ट्रान्झॅक्शनमध्ये बघा दुसरा महिना सगळीकडे दिसतोय, हे पण बघून घ्यायचं. 13 20 आणि 15. तर सगळ्यात पहिली तारीख कोणती असणार आहे, 13 असणार आहे ना, बरोबर. मग अगोदर किती ट्रान्झॅक्शन झाले, 7. मग हे 13वं ट्रान्झॅक्शन म्हणजे कितवं, 13 तारखेचं ट्रान्झॅक्शन म्हणजे कितवं ट्रान्झॅक्शन आहे बघा. बघा 8 नंबरचं ट्रान्झॅक्शन आपण घेतलं. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 13च्या नंतर जवळची तारीख कोणती आहे, 20 आहे का 15 आहे, 15 आहे, बरोबर. मग ही 15 जी तारीख आहे ती 15 तारीख कोणती असणार आहे, कितवं ट्रान्झॅक्शन असणार आहे, नंबर 9चं ट्रान्झॅक्शन असणार आहे, बरोबर. हां, आता फेब्रुवारीतील एकच ट्रान्झॅक्शन राहिलं, हे 20 तारखेचं. म्हणजे हे 15 तारखेच्या नंतर 20 तारीख ना, बरोबर. मग हे 10 नंबरचं ट्रान्झॅक्शन असणार आहे. तर बघा इथे थोडा वेळ दिला आपण, परंतु हा वेळ आपल्याला पुढील वेळ आपला वाचवणार आहे, लक्षात घ्या. थोडासा वेळ आपण ट्रान्झॅक्शनच्या नंबरिंगला दिला, परंतु आपल्याला पुढील वेळ आपला वाचणार आहे. तर ही ट्रान्झॅक्शनची नंबरिंग व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायची, म्हणजे पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते एंट्रीज जे आहे स्टोअर लेजर अकाउंटमध्ये तुम्ही लिहिणार आहात ते तर तुम्ही बरोबरच करणार आहात. फक्त इथे थोडीशी घाई जर केली तर मग मात्र पुढे जास्त गोंधळ होऊ शकतो. त्याकरता नंबर देऊन घ्या, सोपा पर्याय. आता प्रिपेअर स्टोअर्स लेजर अकाउंट ऑफ मटेरियल सोप ऑइल अंडर लिपो मेथड फॉर ग्लॅक्सो इंडिया लिमिटेड नाशिक. ठीक आहे. तर लिपो मेथडनुसार सोडवायचा आहे हा प्रॉब्लेम. काय म्हटलंय त्यानंतर आपण काय लिहिणार, इन द बुक्स ऑफ ग्लॅक्सो इंडिया लिमिटेड नाशिक स्टोअर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल सोप ऑइल. सोपसाठी जे ऑइल लागतं त्या मटेरियलचं हे स्टोअर लेजर अकाउंट आपण तयार करतो. फॉर द 2 मंथ, 2 महिने, थोड्या वेळापूर्वी आपण बघितले ते 2 महिने इथे, आणि जानेवारी फेब्रुवारी 2020 आणि एंड त्याचा फेब्रुवारीचा आहे म्हणून इथे एंडेड फेब्रुवारी 2020 म्हटलं. मॅक्सिमम लेवल, मिनिमम लेवल, रिऑर्डर लेवल आणि रिऑर्डर क्वांटिटी. त्यानंतर आपण इकडे खाली काय करतो, पहिला डेट, पर्टिक्युलर, रिसिप्ट, इश्यू, बॅलन्स, रिमार्क्स. रिसिप्टचे 4, इश्यूचे 4 आणि बॅलन्सचे 3 आणि रिमार्कचा 1 असे कॉलम आपण बनवून घेतो. 1 2 3 4 5 6 मुख्य कॉलम बनवून घेतो. त्यानंतर डेटमध्ये 2 महिन्यांचा ट्रान्झॅक्शन्सचा विचार करायचा आहे म्हणून ते दोन्ही जानेवारी फेब्रुवारी आणि कोणत्या वर्षातील ते वर्ष आपण इथे लिहून घेतलं. आता आपण ट्रान्झॅक्शन्स एंटर करायला सुरुवात करू शकतो. तर बघा पहिलं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे, तर इथे बघितलं तर इथे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे, त्याला आपण काय करूया, टिक मार्क करून घ्या तुम्ही. हां, काय म्हटलं, द स्टॉक इन हँड ऑफ मटेरियल ॲज ऑन 1 जानेवारी 2020 वॉज 500 युनिट ॲट ₹1. स्टॉक इन हँड म्हणजेच काय, आपला जो शिल्लक साठा आहे तो. तारखा लक्षात ठेवायच्या, 1 जानेवारीला
हे ट्रान्झॅक्शन आहे. काय आहे? ओपनिंग स्टॉक आहे. बरोबर. आता हा जो ओपनिंग स्टॉक आहे तर त्या ओपनिंग स्टॉकची क्वांटिटी किती सांगितलेली आहे आपल्याला? 500. आणि रेट काय सांगितलेला आहे? 1 रुपया. 500 गुणुले 1 500 रुपयाचा माल आहे. बरोबर. 1 जानेवारीचा आपण ट्रान्झॅक्शन एंटर करून घेतलं, जे की आपला ओपनिंग स्टॉक आहे. बॅलन्समध्ये तो ॲज इट इज आपण लिहून घेतला. तर पहिलं ट्रान्झॅक्शन झालं, त्याला आपण टिक मार्क करून घेतली. आता दुसरं ट्रान्झॅक्शन बघा, आता किती सोपं झालं. ट्रान्झॅक्शनला नंबरिंग केलं तर मग आपलं काम खूप सोपं झालं. 2 नंबरला काय आहे? परचेस आहे. बघा इथे हे महत्त्वाचं आहे की घटना कोणती, परचेस आहे का इश्यू आहे. बरोबर. परचेस असलं तर सोपं असतं, आपल्याला आहे तसाच बॅलन्स लिहायचा असतो. परचेस 6 तारखेला जानेवारी महिन्यामध्ये 100 युनिट 1.10च्या रेटप्रमाणे. जनरल रजिस्ट्रेशन नंबर त्याचा काय? रजिस्टर नंबर 51 आहे. हे सर्व लक्षात ठेवायचं आणि इथे खाली लिहायचं 2 जानेवारी. बरोबर. 2 जानेवारी 2 जानेवारीला काय घडलेलं आहे? परचेसेस. बरोबर. त्याचा GRN नंबर किती होता? 51 होता. क्वांटिटी किती होती? 100 होती. आणि रेट किती होता? 1.10. आता बघा थोडासा रेट 10 पैशाने वाढलेला आहे. ठीक आहे, हरकत नाही. मग याचा गुणाकार करून घ्यायचा. 110 रुपये आलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? हां. आता परचेस आहे तर रिसिप्टमध्ये व्यवस्थित ते लिहून घेतलं आपण. बरोबर. आणि आता काय करणार? रिसिप्टमध्ये लिहून झाल्यानंतर परचेस असल्यामुळं तो काय करणार? आपण बॅलन्सला ॲज इट इज लिहून घेणार. त्या अगोदर याच्या पूर्वीच्या तारखेचा जो बॅलन्स आपल्याकडे आहे तो बॅलन्स आपण इथे लिहिणं अपेक्षित आहे बॅलन्सच्या कॉलममध्ये. तर 500 युनिट्स 1 रुपयाप्रमाणे 500 अमाऊंट आपल्याकडे आहे. आणि आता नवीन परचेस झालेल्या क्वांटिटी जी आहे त्या 100 आहे. 1.1 किंवा 1.10 पैशानुसार 110 रुपयाचा तो माल आपल्याकडे शिल्लक आहे. तर हे झाले बॅलन्स. बरोबर. 2 तारखेचा ट्रान्झॅक्शन लिहून झालं. 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन लिहून झालं. आता आपण किती नंबरचं ट्रान्झॅक्शन लिहितोय? नंबर 3. बरोबर. इथे येलो केलेलं आहे त्याच्यामुळे चुकायचा काही प्रश्न नाही, किंवा तुम्ही टिक मार्क केलेली आहे त्यामुळे बरोबर आपण ती पुढच्या ट्रान्झॅक्शनवर जातो. तिसरं ट्रान्झॅक्शन. आता एक मात्र गोष्ट इथे बघायची, तिसरं ट्रान्झॅक्शन जे घडलेलं आहे ते कशाचं घडलेलं आहे? ते घडलेलं आहे इशूचं. इशूच्या वेळी आपल्याला काळजी अशी घ्यायची का ते इशू आपल्या अगोदरच्या बॅलन्समधून इशू केले गेले पाहिजे किंवा वजावट त्याची झाली पाहिजे. 9/1/2020ला 500 युनिट MRN 11 नुसार आपल्याला इश्यू करायचे आहेत. बरोबर आहे का नाही? हां. मग त्याची तारीख किती होती? 9 तारीख होती. बघा 9 तारीख इथे आपण लिहिणार 9 जानेवारी. आणि काळजी घ्यायची त्या महिन्यातीलच ट्रान्झॅक्शन आपण घेतोय. इश्यू झालेला आहे. आता इश्यू झालेला आहे म्हटल्यानंतर इश्यूच्या कॉलममध्ये MRN मध्ये आपल्याला त्याचा क्रमांक टाकावा लागेल. बरोबर. हां. आता इश्यू किती करायचे इथे? इश्यू किती करायचे? 9 तारखेला 500 युनिट इश्यू करायचे. बरोबर. 500 युनिट इश्यू करायचे. ती इथे लिहून घेतली आपण आपल्याला समजावं म्हणून. नाही लिहिण्याची काही गरज नाही, पण समजावं म्हणून 500 युनिट इश्यू करायचे. आता 500 युनिट इश्यू करत असताना काळजी काय घेणार? मेथड फिफो आहे का लिफो आहे? लिफो आहे. लिफो म्हणजे लास्ट इन. लिफो फॉर यल. बरोबर. लास्टचा माल आपल्याकडे किती आलेला आहे? 100 क्वांटिटीत आलेला आहे. आपल्याला इश्यू किती करायचा आहे? 500 करायचा आहे. तर हा जो 100 आहे तो आपण काय करूया? इश्यू करून टाकूया. बरोबर. मग राहिलेले बघू. तर 100 माल इश्यू केला आपण. 500 पैकी 100 माल दिला. आता 500 पैकी किती देणं बाकी आहे? 400 युनिट्स देणं बाकी आहे. तर या 100च्या अगोदरचे ट्रान्झॅक्शन 500तून आपल्याला किती द्यायचे? 400 युनिट्स द्यायचे. बरोबर आहे का नाही? हां. 500तून आपल्याला 400 युनिट देणं बाकी आहे. म्हणजे टोटल इश्यू इथे काय झाले पाहिजे? 500 झाले पाहिजे. बरोबर आहे का नाही? 500चा आकडा जुळला पाहिजे. मग इथे किती लिहिणार आपण? 400. या 500तून 400 घेतले आणि त्या 500चा रेट काय होता? 1 रुपया. तर मग 400 याची अमाऊंट येईल. आलं लक्षात? हां. आता बघा इश्यू आपल्याला किती करायचे होते? 500 युनिट. 500 युनिट इश्यू करता आले का आपल्याला? करता आले. 100 अधिक 400 बरोबर किती झाले? 500. 500 युनिट इश्यू केले. इश्यूचा कॉलम ओके झाला. आता आपल्याला पुढच्या कॉलममध्ये जायचं आहे. 5व्या बॅलन्सच्या कॉलममध्ये. बॅलन्सच्या कॉलममध्ये आता आपल्याला काय करायचं? बॅलन्स लिहून घ्यायचा. बॅलन्स लिहून घेताना एक प्रश्न विचारायचा, या 500तील काही माल वापरला का आपण? या 500तील काही माल वापरला का आपण? बघा
हा, या 500 आपण माल वापरला ना, किती वापरला? 400 वापरला, बरोबर आहे की नाही? मग इथे काय होणार? 500 वजा किती माल वापरला? 400, बरोबर आहे की नाही? 400 युनिट वापरले. मग किती युनिट शिल्लक राहिले? 100. आणि कोणत्या भावाप्रमाणे? जो 500चा भाव आहे तोच, बरोबर? म्हणजे 100 अमाऊंट आपली शिल्लक राहिली, बरोबर? हां, बघा आता या ठिकाणी आपण 500तून 400 माल देऊन टाकला, उरलेला 100 बॅलन्सला लिहिला. आता पुढे काय आहे की पुढे 100 युनिट आहे आपल्याकडे, बरोबर? हे जे 100 युनिट आहे ते आपण ऑलरेडी या 500ची पूर्तता करण्यासाठी इथे दिले होते ना पहिल्यांदी, बरोबर? मग हे 100 पूर्णपणे आपले वापरण्यात गेलेले आहे, म्हणून आता इथे बॅलन्स फक्त ह्या 500तीलच उरलेला एवढा शिल्लक राहिला, बरोबर? इथे असं पण तुम्ही करू शकता, 500 प्लस 100 किती झाले? 600 झाले, बरोबर आहे की नाही? आणि इथे तुम्हाला किती द्यायचे होते? 500. 600तून 500 गेले, इथे किती राहणार आहे बॅलन्स? शेवटी 100 राहणार आहे. असं देखील तुम्ही प्रश्न स्वतःला विचारून इथे खात्री करू शकता की आपला बॅलन्स जो आपण इथे घेतलाय तो बॅलन्स बरोबर घेतला का. तर आपला शिल्लक राहिलेला बॅलन्स अगदी बरोबर आहे. 9 जानेवारीचं ट्रान्झॅक्शन आपण केलं, तर बघा 9 जानेवारीचं ट्रान्झॅक्शन म्हणजे तिसरं होतं. आता तिसऱ्यानंतर कितवं ट्रान्झॅक्शन विचारात घेतलं पाहिजे? 4थं ट्रान्झॅक्शन विचारात घेतलं पाहिजे, बरोबर? हां, 4थं ट्रान्झॅक्शन किती तारखेला झालेलं आहे? 20 जानेवारीला परचेसेस झालेलं आहे 700 युनिट 1.20 रुपयाप्रमाणे. जनरल रजिस्ट्रेशन नंबर त्याचा 52 आहे, बरोबर? तर तारीख आहे 20 जानेवारी. परचेस म्हणजे सोपं काम आहे. परचेसचा त्या ठिकाणी जो GRN आहे तो GRN किती आहे? 52 आहे. बघा, परचेसचा जो GRN आहे तो 52 आहे 20 जानेवारीचा. आता आपण वरती बघितलं, बरोबर? आता त्याची जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी पुन्हा बघा. क्वांटिटी 700 युनिट 1 रुपया 20 पैशाप्रमाणे, बरोबर? क्वांटिटी 700 युनिट्स 1 रुपया 20 पैशाप्रमाणे. तर ह्या दोघांचा गुणाकार जर केला तर आपल्याला टोटल अमाऊंट मिळेल 840, बरोबर? आता परचेसचं ट्रान्झॅक्शन व्यवस्थितरित्या रिसिप्टमध्ये आपण नोंदवलंय, बरोबर? आता याचं काय करणार? आपण सरळ बॅलन्समध्ये लिहून घेणार. बॅलन्समध्ये लिहून घेत असताना मागच्या तारखेची शिल्लक पुढे कॅरी करणं बाकी आहे, तर ती कॅरी करा. 100 रुपयाचा माल 1 रुपयाप्रमाणे 100 अमाऊंटचा माल शिल्लक आहे. आणि आता नव्याने 700 रुपयाचा जो माल आपल्याकडे आलेला आहे तो 1 रुपया 20 पैशाप्रमाणे म्हणजे 840 रुपयाचा माल आपल्याकडे दुसऱ्या ठिकाणी शिल्लक आहे, बरोबर? आता 20 तारखेची एंट्री झाली, 20 जानेवारीची. महिना काळजीपूर्वक बघायचा इथे. 20 जानेवारीची झाली, 20 जानेवारी 4थं ट्रान्झॅक्शन झालं. 4 नंतर कितवं ट्रान्झॅक्शन घेणार आपण? 5 नंबरचं. 5 नंबरचं ट्रान्झॅक्शन बघा इथे आहे, पण ते इश्यूचं आहे म्हणजे ते वजा करावं लागेल. 22 जानेवारी 500 युनिट MRN 21 नुसार. लक्षात ठेवा, 20च्या नंतर काय म्हटलंय? 22 जानेवारी इश्यू झालेलं आहे. आता इश्यू किती झालेले आहे? 500 युनिट इश्यू करायचे आहेत, बरोबर आहे की नाही? 500 युनिट इश्यू करायचे आहेत, लक्षात राहावं म्हणून आपण इथे लिहिले. आणि इश्यूच्या इकडे कॉलममध्ये MRN त्याचा किती? 21 आहे, बरोबर? आता आपल्याला इश्यू किती करायचे? 500, बरोबर? आता आपल्याकडे शिल्लक किती? ते 100 आणि 700 म्हणजे 800 एकूण माल शिल्लक आहे. पण त्यातील अगोदर आलेला माल कोणता आहे? 100. आणि नंतर आलेला माल कोणता आहे? 700. आपण लिफो म्हणजे लास्ट इनने काम करतोय, बरोबर? मग लास्ट इन झालेला माल किती आहे? 700. 700 पैकी 500 देता येईल का? आरामात देता येईल. 700 पैकी 500 डायरेक्ट देता येईल, बरोबर आहे की नाही? कारण 700 ही रक्कम जास्त आहे, बरोबर? 700चा जो भाव आहे 1.2 यानुसार ते 500 आपण इथे देऊन टाकूया, बरोबर? हां, बघा 600 रुपयाचा माल तो झाला, बरोबर आहे की नाही? हां, इश्यू आपल्याला 500 करायचे होते. 500 इश्यू झाले का? युनिट झाले. आता मग काय करा? बॅलन्सच्या कॉलममध्ये जा. बॅलन्सच्या कॉलममध्ये आलो तर आपल्याला इथे बॅलन्स काय करायचा आहे? लिहून घ्यायचा आहे, बरोबर? आता हा ॲज इट इज लिहायचा नाही आहे, हा चेक करायचा की किती बॅलन्स वापरला आणि किती बॅलन्स शिल्लक आहे. 100 पैकी काही युनिट वापरले का आपण? बघा, लिफो आहे म्हणून लास्टकडून सुरुवात होते, तर फर्स्टकडे शक्यता तो माल वापरला जात नाही. 700 पैकी माल देऊन टाकलेला आहे, त्याच्यामुळं 100चा काही विषय आलाच नव्हता, तिथपर्यंत आपल्याला गरज पडलीच नाही, बरोबर आहे का नाही? मग आपण काय केलं?
100 हा बॅलन्स आपल्याकडे शिल्लक आहे. शिल्लक असल्यामुळे तो ॲज इट इज आपल्याला घेता आला. आता हा 700 आपल्याला काय करावं लागेल, विचारात घ्यावं लागेल. 700 पैकी 500 दिलेला आहे ना, बरोबर. मग 700तून 500 गेले बघा, 700तून 500 मायनस करा. 700तून 500 मायनस केले तर किती माल शिल्लक राहिला, 200 युनिट शिल्लक राहिले, बरोबर. हां, तर ते काय भावाने, 700चा जो भाव आहे ना, तोच भाव आपल्याला इथे घ्यावा लागेल 1.2 प्रमाणे, बरोबर आहे की नाही. आणि आता इथे काय करायचं, या दोघांचा गुणाकार करून फायनल अमाऊंट इथे लिहायची. बघा आता आपल्याकडे टोटल माल किती होता, 700 प्लस 100 800, बरोबर. माल किती वाटला आपण, 500. 800तून किती माल वाटला आपण, 500. म्हणजे 800 वजा 500 300 माल शिल्लक राहायला पाहिजे. तर बघा इथे आपण इथे चेक करू शकतो, बॅलन्समध्ये 200 प्लस 100 300 माल शिल्लक आहे. म्हणजे आपण केलेले कॅल्क्युलेशन बरोबर आहे. आता आपण 22 तारखेचं ट्रान्झॅक्शन जानेवारीचं विचारात घेतलं, महिना जाणीवपूर्वक बघायचा. जानेवारी काय 22, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन आपण विचारात घेतलं, बरोबर. 5 नंबरचं. आता किती ट्रान्झॅक्शनवर जायचं, 5च्या नंतर 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन. 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन कशातलं आहे, परचेसचं आहे. सोपं ट्रान्झॅक्शन आहे. बघा काय 27 जानेवारीला 400 युनिट 1.30 या भावाप्रमाणे GRN 53ला नोंदवा, बरोबर. हां, 22 नंतर ती किती तारीख आली आपली, 27 जानेवारी, बरोबर. 27 जानेवारी. 27 जानेवारीला काय घडलंय, परचेसेस केलेलं आहे. परचेस केलं म्हणजे काय, माल रिसिप्टमध्ये आपण लिहिणार, बरोबर आहे की नाही. रिसिव्ह झाला तो माल, बरोबर. रिसिव्ह झालेल्या मालाचा जनरल रजिस्ट्रेशन नंबर 53 आहे. 400 क्वांटिटी आहे, 1.30 रुपयाप्रमाणे त्याचे एकूण रक्कम किती होते, 400 गुणुले 1.30, बरोबर. 452 म्हणजे 520 रुपये होतात, बरोबर आहे की नाही. हां, 520 रुपयाचा माल आपण परचेस केला. सोपं आहे परचेस, फक्त इकडे आपल्याला कॅरी करायचा, बरोबर. कॅरी करताना अगोदरचे जे बॅलन्स शिल्लक आहे ते आहे तसेच आपल्याला इथे कॅरी करायचे आहे. तसेच का करायचे, कारण परचेस आहे, रिसिप्ट झालेलं आहे, माल आलेला आहे, म्हणून आहे तसंच सगळं इकडे आपल्याला काय करावं लागेल, नोंदून घ्यावं लागेल. बघा मग अशा पद्धतीने परचेसची एंट्री पूर्ण आपण केली 27 जानेवारीची. आता 27 जानेवारी बघा, 27 जानेवारीचं 6 तारखेचं 6 क्रमांकाचं हे ट्रान्झॅक्शन होतं. 6 क्रमांकाच्या ट्रान्झॅक्शन नंतर आपल्याला कितव्या ट्रान्झॅक्शनवरती जायचं, 7 नंबरच्या ट्रान्झॅक्शनवर. 7 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे इशूचं. इशू म्हणजे वजा करावे लागतील. लक्षात ठेवा, 30 जानेवारी 500 युनिट MRN 31, ठीक आहे. 30 जानेवारी इशू झालेलं आहे. इशू किती झालेले आहे, 500, बरोबर. हां, आता त्याचा MRN नंबर आपल्याला लिहायचा किती, 31. आता इशू किती करायचे, 500, बरोबर. आता 500 इशू करत असताना पूर्वीचा जो बॅलन्स आहे, 1 नंबरला 100, 2 नंबरला 200, 3 नंबरला 400, याच्यात सगळ्यात शेवट लिफोच्या हिशोबानुसार आलेला माल कोणता आहे, 400, बरोबर. आपल्याला द्यायचा किती आहे, 500. मग हे 400 आहे तसेच देऊन टाकायला हरकत नाही. मग राहिलेल्याचा विचार करू, बरोबर. एवढा माल आपण देऊन टाकला त्या 400च्या भावाप्रमाणे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, 400 युनिट दिले, टोटल युनिट द्यायचे किती, 500 इशू करायचे, बरोबर. 500तून 400 गेले, अजून 100 द्यायचे, बरोबर. आता हा शेवट आलेला माल आपण वापरला. आता शेवट आलेला माल वापरून झाला तरी सुद्धा आपल्याला माल देणं बाकी आहे 100ने. तर त्याच्या अगोदरच्या मालाच्या संख्येचा विचार करायचा. 200 युनिट आहे, द्यायचे किती आहे, 500 वजा 100, 100 500 वजा 400, 400 यातून किती देणं बाकी आहे, 100. म्हणजे 400 अजून जर 100 जोडले तर आपले टोटल इशू किती होईल, 500 होतील, बरोबर. तर हे 100 आपण कुठून घेणार, या लास्ट बट सेकंड ट्रान्झॅक्शन मधून, किंवा शेवट आलेल्या मालाच्या अगोदर शेवट जो आला त्यातून देणार आहे, बरोबर. 200 पैकी आपण किती माल दिला, 100च माल दिला, बरोबर आहे की नाही. हां, त्याचा रेट काय आहे 200चा, 1.2 रुपये. 1.2 रुपये असल्यामुळं त्याची एकूण रक्कम किती येणार, 120 रुपये येणार. आलं लक्षात. हां, आता पुन्हा बघा क्रॉस चेक कसं करायचं. इशू किती करायची होती युनिट, 500.
500 युनिट इश्यू करायचे होते, पण इश्यू कुठून करायचे? आपल्याकडे असणाऱ्या बॅलन्सेसमधून. आपल्याकडे 3 बॅलन्सेस शिल्लक आहे. 3 बॅलन्सेसमध्ये लास्टचा 400 बॅलन्स आहे, म्हणून अगोदर 400 तो दिला, 500तून 400 दिला, अजून 100 देणं बाकी आहे, म्हणून त्याच्या अगोदरच्या बॅलन्समधून पुन्हा 100 बॅलन्स आपण इथे वापरला, तोही इथे दिला, आणि इथे 100 जे 200तून घेतल्यामुळं त्याचा जो रेट आहे 1.20 तो इथे घेतला. आलं लक्षात? हां, आता इश्यू 500 करायचे होते, टोटल इश्यू 500 करता आले का? 100 400 टोटल झाले 500. 500 युनिट इश्यू करता आले का? आले करता. आता इश्यूचा कॉलम संपला. आता आपल्याला काय करायचं? शेवटचं लास्ट बस सेकंड जो कॉलम आहे बॅलन्सचा, त्या बॅलन्समध्ये आपल्याला बॅलन्स व्यवस्थित लिहून घ्यायची. आता बॅलन्स लिहून घेत असताना काळजी ही घ्यायची, आता कोणती रक्कम कुठून दिलेली आहे आपण, तर इथे काय होतं, ह्या संख्येमुळे जरासा गोंधळ होतो, म्हणून काय करायचं? रेट व्यवस्थित बघायचे. रेट बघितले का आपल्याकडून चूक होण्याची शक्यता फार कमी होते. आणि लास्टकडून सुरुवात आहे ना, हे 400 देऊन टाकलेले, हे 400 संपलेले, त्याच्यानंतर या 200तले हे 100 संपलेले, बरोबर आहे की नाही? हां, मग आता काय करायचं? सुरुवातीपासून बॅलन्स खाली घ्यायला सुरुवात करायची. पहिलं जे ट्रान्झॅक्शन आहे, पहिल्या ट्रान्झॅक्शनमधील 100 रुपये आपण वापरलेले आहे का? वापरलेले नाही. ते आपला बॅलन्स तसाच शिल्लक आहे, म्हणून तो बॅलन्स आपण हा 100 इथे तसाच या 1 रुपयाप्रमाणे खाली लिहून घेतला, बरोबर आहे की नाही? दुसरा प्रश्न स्वतःला विचारायचा, या 200तील काही माल वापरलेला आहे का आपण? या 200तील काही माल वापरलेला आहे. बघा इथे 100 माल वापरलेला आहे, आणि जर हे नसं असं लक्षात येत तर त्याचा रेट बघा 1.2. बघा 1.2चा हा 100 इथे वापरलेला आहे, बरोबर आहे की नाही? हां, मग इथे काय करा? हे 200 बरोबर वजा किती? या 200तला किती माल वापरला? 100 वापरला, आणि मग या 200तील किती माल शिल्लक आहे? 100 शिल्लक आहे युनिट, बरोबर. आणि ते कोणत्या रेटनी? 1.2 या रेटनी 120 रुपयाचा माल हा शिल्लक आहे, बरोबर. आणि त्याच्या पुढे तिसरं ट्रान्झॅक्शन, तिसरा जर बॅलन्स इथे बघितला शेवटचा, तर तो शेवटचा अगोदर वापरलेला आहे. 400चे 400 युनिट इथे वापरलेले, म्हणून हे 400 युनिट आपले संपलेले, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण इश्यू अगोदर 500 युनिट करून घेतले, त्यानंतर शेवटचा बॅलन्समधून 400 युनिट पैकी 400 युनिट वापरले, लास्ट बस सेकंडमधून 200 पैकी 100 युनिट वापरले, आणि शिल्लक 100 राहिले, म्हणून ॲज इट इज हा बॅलन्स 100 इथे लिहून घेतला. आणि 200चा बॅलन्स ॲज इट इज न लिहिता 200तून जी रक्कम, जी युनिट्स आपण वापरलेले ते वजा करून शिल्लक राहिलेले युनिट इथं 100 लिहिले, आणि 200तून ते आहे म्हणून हे 1.2चा रेट इथे लिहिला, आणि 120 इथे फायनल बॅलन्स आपला आला. समजलंय? आता 30 तारखेचं ट्रान्झॅक्शन जानेवारीचं आपण विचारात घेतलं होतं. 30 तारखेचं जे जानेवारीचं ट्रान्झॅक्शन इश्यूचं होतं ते विचारात घेतल्याच्या नंतर आपल्याला बघावं लागेल 30चं किती नंबर होता? 7 नंबर होता. 7च्या नंतर किती नंबर येतो? 8 नंबर. 8 नंबरचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपल्याला विचारात घ्यायचं आहे. ते आहे परचेसचं 13 फेब्रुवारी. बघा आता जानेवारी संपल्यानंतर ॲटोमॅटिकली फेब्रुवारी बरोबर सुरू झाला, कारण अगोदरच आपण नंबरिंग देऊन घेतली. स्मार्टनेस तुम्ही दाखवला म्हणून तुमचा वेळ आणि चूक होत नाही, हे महत्त्वाचं आहे. मग बघा 8 नंबरचं ट्रान्झॅक्शन 13 फेब्रुवारीचं आहे, परचेसचं आहे. तर परचेस सोपं आहे, ते फक्त ॲड करायचं. 1000 युनिट 1.40 रुपयाप्रमाणे 54 GRN लिहून ते आपल्याला खाली घ्यायचे. लक्षात ठेवा. बघा आता 30 जानेवारीच्या नंतर आपलं 13 फेब्रुवारीला परचेस आपण केलेले आहेत. परचेस केले म्हणजे काय? नवीन माल आपल्याकडे रिसीव झालेला आहे. 54 त्याचा GRN नंबर आहे, 1000 त्याची युनिट्स आहेत, 1.40च्या रेटने आपण तो घेतलेला आहे, म्हणून त्याचं एकूण अमाऊंट किती होणार आहे? 1400 रुपये होणार आहे. बघा त्या ठिकाणी 1400 रुपये होणार आहे. आता परचेस म्हटल्यानंतर आपल्याला फक्त बॅलन्स कॅरी करायचा आहे. इथे ॲज इट इज तो कॅरी करणं गरजेचं आहे. इथे काय चुकण्याची शक्यता फार कमी असते, कारण इथे सरळ सरळ आपल्याला वरचा जो बॅलन्स आहे तो ॲज इट इज खाली घ्यायचा आहे, आणि फक्त इकडे परचेसचा रिसिव्डमध्ये जो बॅलन्स ॲड झालेला आहे तो आपल्याला बॅलन्समध्ये लिहून घेणं गरजेचं आहे, बरोबर. अशा पद्धतीने आपण हे ट्रान्झॅक्शन पूर्ण केलेलं आहे. 13 फेब्रुवारीच्या नंतरचं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे? 13 फेब्रुवारी. इथे 13 फेब्रुवारीला आपण टिक मार्क करणं गरजेचं होतं, ते करायचं राहिलं होतं. आपण आता इथे टिक मार्क केलं.
13 फेब्रुवारीच्या नंतर म्हणजे 8 ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर 9 नंबरचं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे असं आपण इथे बघायचं. 9 नंबरचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते इश्यूचं आहे. मग काळजी घ्यायची, हे 5 जे युनिट आहे त्यातून ते वजा झाले पाहिजे आहे त्या बॅलन्समधून. लक्षात ठेवा 15 तारीख फेब्रुवारी महिन्यात 500 युनिट MRN 41 नुसार आपल्याला काय करायचे, इश्यू करायचे. तर तारीख किती म्हटलं मी, 15 फेब्रुवारी बरोबर. इश्यू झालेलं आहे 500 युनिट इश्यू झालेले बरोबर. मग इथे MRN नंबरमध्ये आपण काय करणार, इश्यू किती नंबरने झाले ते 41 नंबरने इश्यू झाले. किती करायचे इश्यू, 500 युनिट इश्यू करायचे बरोबर. आता इथे जे बॅलन्सेस शिल्लक आहे तर त्याची लिफो मेथड असल्यामुळं लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट इन कोणता आहे, 1000 आहे. आता 1000 माल आहे आपल्याकडे लास्ट इन, आपल्याला इश्यू किती करायचं आहे, 500 करायचं आहे. तर 1000 मधून 500 जातील ना, जाऊ शकतात. तर मग इथे 500 आपण लिहून घेणार. त्यानंतर या 1000चा जो रेट आहे तो रेट आपण या ठिकाणी लिहून घेणार आणि एकूण त्याची अमाऊंट जी आहे या दोघांच्या कॅल्क्युलेशनने आपण ती अमाऊंट इथे लिहून घेणार. तर बघा इश्यू आपण सगळी संख्या केली का याची खात्री करा. इश्यू संख्या किती करायची होती आपल्याला, 500 करायची होती. 500 पैकी आपण किती इश्यू केली, 500 इश्यू केली. व्हेरी गुड. आता काही इश्यू करायचं शिल्लक राहिलंय का, या तारखेचं नाही राहिलं. आता बॅलन्सेसमध्ये जायला हरकत नाही. आता बॅलन्सेसमध्ये जात असताना प्रश्न विचारायचा, या 100 मधील काही युनिट आपण वापरले का, नाही वापरले, मग तो ॲज इट इज खाली लिहायला हरकत नाही. पुन्हा या 100 मधील काही माल आपण वापरला का, नाही वापरला, मग तो माल तसाच शिल्लक आहे, तो इथे ॲज इट इज लिहून घ्या. आता 1000 मधील काही माल वापरला का, लास्ट इन आहे म्हणजे हा वापरलेला असण्याची शक्यता आहे. वापरलाय ना, 1000 मधील 500 वापरला. मग इथे बॅलन्समध्ये 1000 मधून जर 500 युनिट आपण इश्यू केले, वापरले, तर किती युनिट शिल्लक राहणार आहे, 500 युनिट शिल्लक राहणार आहे. त्याचा कोणत्या भावाप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करणार आहे, 1.4 या भावाप्रमाणे कॅल्क्युलेट करणार आहे. तर त्याचं आन्सर येईल 700 अमाऊंट बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला 15 फेब्रुवारीचा जो माल होता इश्यू करायचा, 500 युनिट आपण इश्यू केले बरोबर. त्यानंतर बॅलन्सेसमध्ये पहिला बॅलन्स आहे तसाच, दुसरा बॅलन्स आहे तसाच, तिसरा बॅलन्स 1000 पैकी 500 वापरल्यामुळे 1000 वजा 500 बरोबर 500, 1.4च्या हिशोबानुसार 700 रुपयांचा माल आपल्याकडे शिल्लक आहे. ही झाली 15 तारीख. 15 फेब्रुवारीच्या नंतर 15 फेब्रुवारी बघा कुठे, 15 फेब्रुवारी इथे 9 नंबरच्या ट्रान्झॅक्शनच्या नंतर किती ट्रान्झॅक्शन येईल, 10 नंबरचं ट्रान्झॅक्शन येईल. 10 नंबरच्या ट्रान्झॅक्शनला टिक मार्क करून घ्या. तर या ठिकाणी 10 नंबरच्या ट्रान्झॅक्शन जे आहे ते लक्षात ठेवा कोणतं आहे, परचेसचं आहे, सोपं आहे, फक्त बॅलन्सेस कॅरी करायचे. 20 तारीख 500 युनिट 1.50 ने GRN 55 लिहून आपल्याला ते काय करायचे, परचेस म्हणून लिहून घ्यायचे. 20 फेब्रुवारी काय घडलंय, परचेसचा जो GRN होता तो GRN 55 होता. 500 युनिट आपण परचेस केलेले आहेत. काय भावाने, 1.50 भावाने आपण परचेस केलेले आहे बरोबर. 500 गुणुले 1.50 याचं कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर 750 रुपये आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर 750 रुपये या ठिकाणी आले. ओके. तर 20 तारखेचं परचेसचं रेकॉर्डिंग आपण रिसिप्ट या कॉलममध्ये व्यवस्थितरित्या करून घेतलेला आहे. आता परचेस आहे याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे, हा बॅलन्स फक्त कॅरी करायचा आहे. कॅरी करताना बॅलन्सच्या कॉलमला जेव्हा आपण येतो तेव्हा अगोदरचे जे बॅलन्सेस आपल्याकडे आहे ते आहेत तसे ॲज इट इज काय करा, कॅरी करून घ्या. हा पहिला 100 1 रुपयानुसार, दुसरा 100 युनिट पुन्हा 1.2 नुसार याचे 120 रुपये आणि पुढचा जो आहे तो किती युनिट, 500 युनिट आहे, 1.4 रुपयांच्या भावाप्रमाणे 700 रुपयाचा माल शिल्लक आहे. मागचे सगळे बॅलन्सेस आपण काय केले, कॅरी ऑन केले किंवा कॅरी फॉरवर्ड केले किंवा ब्रॉड डाऊन केले म्हणा बरोबर. त्यानंतर आता या तारखेला नव्याने परचेस झालेला जो माल आहे तो आपल्याला इथे काय करायचा, बॅलन्समध्ये लिहून घ्यायचा. 500 युनिट 1.5 रुपयाच्या भावाप्रमाणे 750 रुपयाचा माल आपण या ठिकाणी बॅलन्समध्ये लिहून घेतला. आलं लक्षात. बघा 20 तारखेला
हे ट्रान्झॅक्शन आपण लिहिलेलं आहे 20 फेब्रुवारी. आता बघा 20 फेब्रुवारी म्हणजे 10 नंबरचं ट्रान्झॅक्शन होतं. आपल्याला एकूण ट्रान्झॅक्शन त्यांनी जे दिलेले होते ओपनिंग बॅलन्स बरोबर, परचेसेसचे 3 आणि 2 5 आणि इश्यूचे 3 आणि 1 4 बरोबर, परचेसचे 5 इश्यूचे 4 आणि ओपनिंग बॅलन्स एक जर पकडला तर 5 आणि 5 10 ट्रान्झॅक्शन आपल्याला दिले होते. 1 ते 10 ट्रान्झॅक्शन्स आपण आपल्या स्टोअर लेजर अकाउंटमध्ये एंट्री केलेली आहे, पोस्टिंग त्याची केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त काही राहिलं का? ओपनिंग बॅलन्स आपण घेतलेला आहे सुरुवातीलाच, त्यानंतर प्रॉब्लेमच्या शेवट काही त्यांनी अजून सांगितलं आहे का ते बघून घ्या. प्रिपेअर स्टोअर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल सोप, बाकी याच्यात काही म्हटलेलं नाही आहे. याचा अर्थ सर्व ट्रान्झॅक्शन जर तुम्ही आता नोंदवलेले असतील तर प्रॉब्लेम या ठिकाणी आपला पूर्ण झाल्यासारखा आहे. फक्त आता आपल्याला मटेरियल अकाउंटिंग आपण करतोय म्हणून आता आपल्याला काय करायचं, व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक हे काढून घेणं गरजेचं आहे. आता जो क्लोजिंग स्टॉक आहे त्याचे युनिट्स, त्याचा रेट आणि त्याची अमाऊंट आपल्याला विचारात घ्यायची. तर बघा कधी कधी एकच बॅलन्स इथे शिल्लक असतो तेव्हा आपला व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक लगेच कळतो. आता इथे आपले बॅलन्स 1 2 3 4 बॅलन्सेस शिल्लक आहे, तर ते सगळे बॅलन्सेस काय करायचे आपल्याला इकडे लिहून घ्यायचे बरोबर, युनिट रेट अमाऊंटनुसार. आता ही अमाऊंट लिहिताना काळजीपूर्वक व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. आणि ही जी अमाऊंट आलेली आहे फायनल, ती अमाऊंट आपल्याला काय करायची, ॲड करायची आहे. आणि ॲड केल्यानंतर जी रक्कम आपल्याला मिळते तर ती रक्कम आपल्याला लक्षात येते की ती रक्कम आहे 1670 रुपये बरोबर. आता या ठिकाणी एक गोष्ट अजून लक्षात घ्या, 1670 रुपयांचा माल आपल्याकडे शिल्लक आहे, पण तो माल किती युनिटमध्ये शिल्लक आहे बघा, तर ते त्या युनिटची देखील या ठिकाणी तुम्ही टोटल अशा पद्धतीने करून घेणं गरजेचं आहे. तर ते युनिट्स किती होतील मग आपले 1200 युनिट्स. बघा व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक हेन्स 1200 युनिट्स ऑफ ₹1660 आर अवेलेबल. बघा एवढा बॅलन्स आपल्याकडे आता अवेलेबल आहे. क्लोजिंग स्टॉक आपल्याकडे 1200 युनिट 1670 अमाऊंटचा माल शिल्लक आहे. ओके बाय.